व्यक्तिमत्वाचा विकास करायचा म्हणजे स्वचा विकास करायचा, असं ऑलपोर्ट यांनी सांगितलेलं आहे. हा नेमका कसा होतो याविषयीच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसोटे. ऑलपोर्टच्या नेमकी ट्रेट्स काय आहेत हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत की सेल्फचं डेव्हलपमेंट कसं होतं, स्वचा विकास कसा होतो, कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये काय काय होतं आणि त्याचा परिणाम आपला एकूणच व्यक्तिमत्वावरती कसा होतो हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. पहिला जो टप्पा आहे या सेल्फ डेव्हलपमेंटचा त्याला म्हटलेला आहे त्यांनी शारीरिक स्व. आणि शारीरिक स्वचा जो काला ते ऑलपोर्टचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे की त्यांनी वयोगट सांगितलेले आहेत विकासाचे, पण ते वॉटर टाईट नाहीत, म्हणजे या वयात हे होतच असं नाहीये. साधारणपणे या वयामध्ये हे होतं किंवा होणं अपेक्षित आहे असं ऑलपोर्ट यांचं म्हणणं आहे. सो पहिला जो टप्पा आहे स्वविकासाचा तो आहे बॉडीली सेल्फ किंवा शारीरिक स्व. जन्म ते 1-1.5 वर्षापर्यंतचा हा कालावधी. यामध्ये त्या बाळाला किंवा त्या मुलाला आपल्या शरीराविषयीची माहिती कळायला लागते की हे हात आहेत माझे, हे माझे पाय आहेत, आणि शरीराविषयीची संकल्पना तयार व्हायला लागते. इथे ही जी बॉडी सेल्फ आहे किंवा शारीरिक स्व आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे तुमचे पूर्ण पुढे पर्सनॅलिटीचा शेप घेण्यामध्ये. कारण माझं शरीर मला जर आवडलं नाही, ते चांगलं नाहीये असं जर झालं तर पुढे सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये त्याचा अडथळा निर्माण होतो. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्या असं लक्षात येईल की बॉडीली सेल्फ जो आहे, शारीरिक स्व जो आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या लेकराचे जे हात आहेत, पाय आहेत ते छान आहेत, तो चांगला चालतंय, आणि इथे आपण हे बघणं गरजेचं की आपण त्याला काही लेबल तर नाही देते ना की नकटी आहे, काळी आहे. शरीरावरून जर आपण काही लेबल्स लावत असू तर ते आयुष्यभर कॅरी होतात. त्यामुळे हा जो शारीरिक स्व आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि इथे शरीराविषयीची जी जाणीव आहे ती त्या बाळाला होत असते. आजूबाजूला जे काही उद्दीपक आहेत त्यावरनं त्याला ते जाणीव व्हायला लागते, समजायला लागतं. हा पहिला टप्पा झाला, यामध्ये शारीरिक स्व तयार होतो. दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये स्व ओळख होते. फार महत्त्वाचा टप्पा आहे, साधारण 1.5 वर्ष ते 2 वर्षापर्यंतचा हा कालावधी आहे. आता इथे ते जे मूल आहे त्याला आज, उद्या, काल ही संकल्पना समजायला लागते. ठीक आहे, त्याच्यासोबतच त्याला त्याचं नाव काय आहे हे त्याला समजायला लागतं. आणि इथे ऑलपोर्ट असं म्हणतात तुम्ही काय नावाने हाक मारता यावरती अनेक गोष्टी या अवलंबून असणार आहेत. म्हणजे त्या बाळाला जर का तुम्ही लाडाने काहीतरी म्हणत असाल तर त्याच्या डोक्यात, म्हणजे राजा जर का म्हणत असाल तर तो त्याच्या डोक्यामध्ये राजाची संकल्पना तयार होणार आहे. राणी म्हणत असाल, बाळू म्हणत असाल तर तशी तशी संकल्पना तयार होत जाते. स्वतःविषयीची ओळख निर्माण होण्याचा हा कालावधी आहे. त्यामुळे आपण काय नावाने हाक मारतो आहे मुलांना हे बघणं गरजेचं आहे. इथे आपण काय लेबल्स लावतोय, बावळट आहे का तू, मूर्ख आहे का, डोकं नाहीये का, असं जर आपण वापरत असू तर ते शब्द त्यांची ओळख आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि त्यांना काल, आज, उद्या ह्यामध्ये थोडा संबंध कळायला लागतो. हा जो काळ आहे या काळाविषयी त्यांना समजायला लागतं. कारण काल मला ज्या नावाने हाक मारत होते आजही त्याच नावाने हाक मारतायत, उद्याही त्याच नावाने हाक मारतायत, ही माझी ओळख आहे हे त्यांना कळायला लागतं. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की 2 वर्षाच्या लेकराला काय करणार आहे, पण हे कळतं असं ऑलपोर्ट यांचं म्हणणं आहे. तिसरा जो टप्पा आहे तो आहे स्व आदराचा. आता साधारण हा जो आहे तो 3 वर्षापर्यंतचा कालावधी आपण म्हणूया. यामध्ये मूल आता काहीतरी नवीन करायला लागतं, त्याला हालचाली करायला लागतात, चालता येते, बोलता येते. त्यामुळे जेवढ्या गोष्टी कृती करणार, ज्या कृती त्याला जमणार आहेत त्याला स्वतःविषयी अभिमान वाटणार आहे. ज्या कृती जमणार नाहीत त्याविषयी त्याला थोडीशी लाज पण वाटणार आहे, निगेटिव्ह पण फिलिंग्स येणार. पण ह्याचं बॅलन्स कसं साधलं जात आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातनं त्या मुलाची जी आहे ती स्व आदर जो आहे तो त्याच्यातनं निर्माण होणार की मी काम करते आणि मला जमतंय, मला हळूहळू जमतंय, मला थोडी मदत घेऊन मला जमतंय, तर स्व आदर वाढणार आहे. तुला जमणार नाही ते बटन काढू नको असं जर सांगितलं तर स्व आदर कसा येणार आहे. नीट चाल, पडशील असं जर सांगितलं तर स्व आदर निर्माण होणार नाही. त्यामुळे ते जे मूल आहे त्याला काम करू द्या आणि त्याच्याबद्दल सकारात्मक फीडबॅक त्यांना द्यायला हरकत नाही. पुढचा जो टप्पा आहे तो आहे स्वविस्ताराचा. हा साधारण 4 ते 6 वर्षापर्यंतचा आहे. इथे मी आणि दुसरे ह्यात फरक कळायला लागतो आणि माझं दुसऱ्यापर्यंत जाणं, दुसऱ्यांशी शेअर करणं हा सगळा भाग इथे सुरू होतो. आणि स्वविस्तार हा जो आहे ना हा पुढे पण येणार आहे. ज्याला स्वविस्तार करता येतोय की मी आणि माझ्यापेक्षा दुसरेही महत्त्वाचे आहेत,
माझ्या सोबतच दुसरे महत्वाचे आहेत, मी एकटीच महत्वाची नाही, हे विकासाच्या टप्प्यामध्ये जर लक्षात आलं तर पुढे मॅच्युअर पर्सनॅलिटी जी आहे त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचा पार्ट आपण म्हणूया, ट्रेट म्हणूया त्या व्यक्तिमत्वाचा. इथे मूल जे आहे ते इगोसेंट्रिक वरनं सोशल सेंट्रिक व्हायला लागतं. त्यामुळे शेअरिंग हा जो भाग आहे, वाटणं देणं, हे इथे शिकवलं गेलं पाहिजे. यासोबतच जेव्हा आपला स्वविस्तार होत असतो त्याच वेळेला स्वप्रतिमा पण तयार होते त्याच कालखंडामध्ये, साधारण 4 ते 6 वयोगटामध्ये. स्वप्रतिमेमध्ये मला लोकांनी माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि मी कशी वागतेय ह्याची सांगड घातली जाते. माझ्याकडनं काय अपेक्षित आहे आणि मी कसं वागतेय ह्या दोघांमध्ये जर का कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर स्वप्रतिमा ही चांगली तयार होते. मी चांगली आहे ही जी कन्सेप्ट आहे ही इथे तयार होते. त्यामुळे आपण लेकरांकडनं काय अपेक्षा करतो आहे, खूप जास्त तर करत नाहीये ना, हे इथे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो आहे विवेकी स्व. 6 ते 12 वर्ष साधारण हा कालखंड आहे. विवेकी स्व काय आहे तर इथे जे मूल आहे ते आता विचार करायला लागलेला आहे, त्याला समजतंय, त्याला समस्या सोडवता येत आहेत आणि नवीन नवीन कौशल्य ते आत्मसात करत आहे. आणि ते जर आपण उपयोग करू दिला त्या कौशल्यांचा, छोट्या छोट्या समस्या त्यांच्या सोडवू दिल्या तर त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो वाढणार आहे आणि तोच पुढे त्यांना चांगलं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये मदत करणार आहे. 7वा जो टप्पा आहे तो आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करणं. हा ॲडोलसन्सचा कालखंड आहे, कुमारावस्थेतला हा कालखंड आहे. आणि ऑल्पोर्ट असं म्हणतात यामध्ये ना 2 मोटिव्स खूप जास्त डॉमिनंट असतात. एक असतात इम्पल्सिव्हली काम करण्याची मोटिव्ह, त्याला त्यांनी म्हणले पेरिफेरल मोटिव्स किंवा आवेगात काम करणं. आणि दुसरं जे आहे प्रोप्रिएट मोटिव्स म्हटले की थोडासा वेळ घ्या, मला एखादी गोष्ट मला पाहिजे तर मला थोडीशी थांबावं लागेल, थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि हे करत असताना जो ताण येतो ना तो ताणही मला सहन करावा लागेल. हे खूप महत्वाचं आहे शिकणं या वयामध्ये. सगळं लगेचच मिळत नाही, काहीतरी मिळवायचं तर थोडा ताण सहन करावा लागेल आणि तो सहन करता जर आला तर आपल्याला दिसतं की पॉझिटिव्ह चेंजेस दिसतात व्यक्तिमत्वामध्ये. आणि शेवटचा आणि 8वा जो टप्पा आहे तो आहे स्व जाणीवेचा. इथे प्रौढावस्था आहे. आत्तापर्यंतचे जे आधीचे सगळे स्व होते त्याचाच एकत्र करून ही अवस्था तयार होते. इथे आपल्याला स्वतःविषयी पूर्ण माहिती व्हावी अशी अपेक्षा आहे. माझी स्वप्रतिमा काय, माझा स्व आदर कसा आहे, या सगळ्याविषयी व्यक्तीला माहिती असणं आणि त्याच्यामध्ये बदल करणं, जर कमी असेल तर त्यात बदल करणं, जर काहीतरी स्वप्रतिमा खराब असेल, शारीरिक प्रतिमा खराब असेल तर त्यात बदल करणं हे इथे अपेक्षित आहे आणि हा तो टप्पा आहे असं ऑल्पोर्ट यांचं म्हणणं आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.